महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाडमधील आर्ट ऑफ लिव्हिंग सत्संगने महाडकर मंत्रमुग्ध। रायगड जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अमृत संध्या सत्संगने महाडकरसह राज्यभरातील आलेल्या सदस्य व भक्तगण मंत्रमुग्ध झाल्याने शहरातील नातेखेड येथील चिंचकर मैदान भक्तिमय वातावरणात फुलून गेले होते। सर्वत्र भजनाचे स्वर कानी पडत असल्याने अनेक भाविक मंत्रमुग्ध होत टाळ्यांच्या गजरात तल्लीन झाले होते। अध्यात्म, शांती व सकारात्मक ऊर्जेचा अनुपम संगम अनुभवण्याचा योग आला। विश्वविख्यात आध्यात्मिक गुरु आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री रविशंकर गुरुदेव यांच्या कोकण अमृत संध्या भव्य सत्संग कार्यक्रम 21 जानेवारी रोजी सायंकाळी संपन्न झाला। कोकणच्या पावनभूमीवर गुरुदेवांचा सत्संग होणे ही कोकणवासियांसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे। मानवी मूल्ये, शांत मन, तणावमुक्त जीवन आणि ध्यान साधनेद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे कार्य गुरुदेव गेल्या अनेक दशकांपासून देश विदेशात करत आहेत। त्यांच्या विचाराने आणि मार्गदर्शनाने लाखो लोकांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली आहे। या कार्यक्रमास अरविंदनाथ महाराज यांच्या समवेत कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी व फलोत्पादन खारभूमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले, खेडचे माजी आमदार संजय कदम, महाड नगर परिषद अध्यक्ष सुनील कविस्कर, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिक जगताप, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे तसेच महाड नगरपालिकामधील सर्व नगरसेवक व संपूर्ण महाडकर उपस्थित होते। देशभरात द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे ध्यान आणि योग आधारित कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत आणि सहभागींना त्याचा सकारात्मक अनुभव मिळाला आहे। महाडमध्ये सुद्धा अनेक भाविक या सत्संगाचा लाभ घेतला आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे चित्रफितद्वारे अनेक भाविकांना आलेले अनुभव, त्याच्यात झालेल्या बदलाची माहिती प्रसारित करण्यात आली। त्यानंतर बच्चे कंपनीतर्फे कलर ओळखसह छोट्याशा कार्यक्रमाचे सादरीकरण केले। त्यानंतर भजनामध्ये जय जय लंबोदर नारायण ओम, गुरु जय जय गुरु ओम, शिव ओम, हर हर ओम, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, डमडम डमरू बाजे आदी भजनाचे सादरीकरण करण्यात आले। श्री रविशंकर यांचे आगमन 7 वाजता झाले। मुख्य कार्यक्रमाला तेव्हा रंगत आली। स्वतः रविशंकर यांनी भाविकांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना आशीर्वाद दिला व शूरता व भक्ती देशाला प्रगतीकडे घेऊन जात असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेले व त्यात दिलेल्या विचारांवर आज आपण पुढे गेलो आहोत। त्यामुळे शूरता, शौर्य याबाबत भक्ती आजच्या काळाची गरज असल्याचे सांगत सर्व उपस्थित साधकांना ध्यानधारणेद्वारे वेगळीच भक्तीची ऊर्जा निर्माण करून दिली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलारसह तृप्ती भोईर, महाड।